पिता पुत्राच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना म्हणजे खूपच वाईट आहे. मुलाला विदेशात पाठवण्या इतपत आई वडिलांनी काय कष्ट घेतले असतात या मुलाला काय माहिती. किती मेहनत, किती परिश्रम करत असतात याचा मुलांना थांगपत्ताही लागू देत नाही. पण याच्याशी त्या मुलांना काय देणं घेणं. त्यांची व्यवस्था झाली म्हणजे संपला विषय असंच म्हणायचं. वडिलांच्या कर्तव्याची परतफेड कशा प्रकारे करावी म्हणजे मुलाचा जन्म त्याच्यासाठी शापच आहे. असं का होतं? का करतात मुलं असं? आपल्या आई वडिलांचं म्हातारपण का नको असतं यांना? अशा मुलांना त्याचं ओझं का वाटतं? का विसरतात हे आपल्या आई वडिलांचे कष्ट? आई वडिलांच्या कष्टाचा जराही विचार मुलांनी करू नये का? त्या मुलाची पदप्रतिष्ठा वाढवण्यासाठी, त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आई वडील किती हाल अपेष्टा भोगतात. स्वतःच्या अपेक्षा हौशींना बाजूला ठेवून आधी मुलाच्या गरजा पूर्ण करतात. पोटाला चिमटा घेऊन पैसे जमवतात. प्रसंगी उधार उसनवारी करून मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करतात. याची जाणीव मुलं करत नाही. करतही असतील मग आपल्या जन्मदात्यांची अशी अवस्था होणे कितपत योग्य आहे? म्हणजे आपल्या आई वडिलांना वाऱ्यावर सोडून स्वतः मात्र मजेत जगायचं. या अशा जगण्याला काही अर्थ नाही. म्हातारपण म्हणजे दिव्य अग्नीतला शेवटचा प्रवास असतो. पण हे त्या मुलांना स्वतः म्हातारे झाल्याशिवाय कळणार नाही. म्हातारपण म्हणजे ओझं का? काही दिवसापूर्वी एक बातमी वाचण्यात आली की विदेशात राहणाऱ्या त्या मुलाच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याला निरोप पाठवूनही तो अंत्यविधीस येऊ शकला नाही. शेवटी अवतीभोवती जवळपास शेजारी राहणाऱ्यांनी त्याच्या वडिलांचा अंत्यसंस्कार केला. म्हणजे मुलगा असूनही तो बिचारा बाप एकटाच स्मशानभूमीत जळत होता. आणखी अशीच एक धक्कादायक घटना म्हणजे एका उच्चभ्रू सोसायटीत राहणारे 90 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक यांचाही मुलगा विदेशात स्थायिक होता. त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो लगेच आला. पण त्याने वडिलांचा मृतदेह घरात न ठेवता रात्रभर सोसायटीच्या गॅलरीत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी कोणालाही न कळवता अंत्यसंस्कार उरकून विदेशात निघून गेला. का म्हणून त्यांना सांभाळत नाही, किंबहुना का सांभाळून घेत नाही? मुलगा म्हणजे म्हातारपणाची काठी या भ्रमात राहून आई वडील त्याच्यासाठी मरमर करतात आणि कालांतराने मुलाकडून अशा प्रकारे वागणूक मिळत असेल त्यांनी काय करावे? मुलगा पुढे कसा निघेल हे कुठल्याच आईवडिलांना माहीत नसते. तरी ते मुलावर नितांत प्रेम करतात. पण मुलगा असा नाकर्ता निघाला तर त्या आईवडिलांना वृद्धाश्रमाशिवाय पर्याय नसतो. आई वडिलांच्या चणात स्वर्ग असतो असे म्हटले जाते. पण मुलाकडून जर नरक यातना भोगाव्या लागत असतील तर असा मुलगा नसलेला बरा. खरं तर आई वडिलांमुळेच घराला घरपण असते. आई वडील म्हणजे घराचा भक्कम आधार असतो. कोणी कसेही असले तरी त्यांना आपल्या मुलाची काळजी असतेच. परिस्थिती कशीही असू देत, चांगली अथवा प्रतिकूल, ते स्वतःच्या कष्टाने वैभव निर्माण करतात. त्या वैभवाचा वारसदार म्हणून मुलाकडे पाहिले जाते आणि त्याच मुलाकडून आई वडिलांना जर वृद्धाश्रमात पाठवले जात असेल तर तो वंशाचा दिवा कसला हवा
का म्हणून त्याला वारसा हक्क द्यायचा. खऱ्या अर्थाने आईवडिलांमुळेच मुलाचे अस्तित्वात टिकून असते. मुलाच्या भविष्याचा विचार करताना आईवडील त्यांचे दुःख, वेदना, यातनेचा लवलेश मुलाच्या चेहऱ्यावर जराही येऊ देत नाहीत. असे असतानाही मुलांकडून आईवडिलांचे म्हातारपण जपले जात नाही. मुलांच्या बेजबाबदारपणामुळे आज कितीतरी आईवडील बेघर झालेत. कितीतरी आईवडील अतिशय वाईट परिस्थितीत एकटेच राहतात. अनेकांना वृद्धाश्रमाचा आश्रय घेतलाय. म्हणजे अशा मुलांबद्दल असं म्हणायला काहीच हरकत नाही की काय केले आम्ही पाप, झालो पोराचे बाप, केले नाही कधी आम्ही माझं. तरीही मुलाला का वाटते म्हाताऱ्या आईवडिलांचं ओझं. म्हातारपण म्हणजे बालपण. ज्याप्रमाणे लहान बाळांना सांभाळावे लागते त्याचप्रमाणे वय झालेल्या वृद्धांना सांभाळावे लागते. पण मूळ बालपण आणि उतरवयात आलेले बालपण यांच्यात फरक असतो हे मुलांच्या लक्षात येत नाही. म्हणून म्हातारपणात त्यांना ओझं वाटू लागतात. खरं तर उतरवयात त्यांना आपल्या मुलाचा आधार हवा असतो. पुढचं आयुष्य मुलाचा आधार घेऊनच काढायचं असतं. पण आजकालच्या नोकरदार मुलांना प्रायव्हसी हवी असते म्हणून आईवडिलांना कोणी जवळ ठेवत नाही. म्हातारपण ही जीवनाची संध्याकाळ असते. अशाच वेळी म्हाताऱ्या आईवडिलांना मुलाची गरज असते. त्यांना सहारा हवा असतो. प्रत्येक आईवडिलांना वाटत असते की उतरवयात मुलाने जवळ असावे किंवा त्याने जवळ ठेवावे. पण मुलांचं सारं काही अस्सबेल असतानाही मुलं आईवडिलांना सांभाळायला असमर्थता दाखवतात. आपल्या लहानपणी आपल्या चुका पदरात झाकून ज्या आईवडिलांनी वाढवलं, पोसवलं, मोठं केलं असतं त्या आईवडिलांना त्यांच्या उतरवयात समजून उमजून प्रसंगी थोडं नमतं घेतलं, त्यांच्याशी बोललात, वागलात, घटकाभर त्यांच्याजवळ बसून विचारपूस केली तर आईवडील व मुलाच्या नात्यात कधीच कटुता येणार नाही. मुलाच्या प्रेमळ वागण्याने त्याचं उरलेलं आयुष्य आनंदात जाऊ लागतं. पण असं होत नाही. उतरवयात त्यांनी जावं तरी कुठे? मुलाच्या आधाराशिवाय त्यांना कोणाचाच आधार नसतो. पण काय असतं, वयामानानुसार थकलेल्या शरीराला आणि खचलेल्या मनाला पोटाच्या मुलाकडून मिळालेला त्रास सहन होत नाही. म्हणून नाईलाजाने त्यांना शेवटच्या श्वासाची प्रतीक्षा करावी लागते. मग एक दिवस वेदनादायी श्वास थांबतो आणि या बदललेल्या जगाचा म्हातारी निरोप घेतात. हेच आजच्या काळात वृद्धाचं जगण्याचं भयानक वास्तव आहे. 21व्या शतकातील सत्यता आहे. आता सर्वच म्हातारे पेन्शनर असतात असं नाही. काहींना तर आपल्या मुलावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यांच्याच भरोशावर उरलेले दिवस काढायचे असतात. पण उतरवयात नको त्या जीवघेण्या व्याधींमुळे सारेच मेटाकुटीला आले असतात. म्हणून बहुतेक मुलं आपल्या आईवडिलांना पैसे गेले तरी चालतील म्हणून त्यांना वृद्धाश्रमात दाखल करतात. किंबहुना घरात असले तरी त्यांच्याशी कोणी नीट बोलत नाही. उठता बसता अपमानास्पद वागणूक दिली जाते. मुलाचा फ्लॅट बंगला ऐशोआरामात जगणं असतानाही आईवडिलांना व्हरांड्यात ठेवणारी मुलांची संख्या काही कमी नाही. काय म्हणायचं अशा मुलांना? अशांना माणूस म्हणून घ्यायची शरम वाटते.